नमस्कार मित्रांनो, मराठी मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर येत आहे। ज्येष्ठ मराठी अभिनेत्री दया डोंगरे यांनी वयाच्या 85व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे। त्यांच्या मृत्यूनंतर कला विश्वात शोककळा पसरली असून अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली देखील वाहिली आहे। त्यांच्या भूमिकांनी मराठी सिनेमात एक वेगळी ओळख निर्माण केली होती। 1940 साली पुण्यात जन्मलेल्या दया डोंगरे यांना कलेचा वारसा पिढ्यानपिढ्या चालत होता। 1964 पासून दिल्ली दूरदर्शनवर काम करत त्यांनी 1972 मध्ये मुंबई दूरदर्शनमध्ये गजरा, बंदिनी आणि आव्हान यांसारख्या कार्यक्रमांसाठी काम केले होते। स्वामी या लोकप्रिय मालिकेत गोपिकाबाईची भूमिका साकारून त्यांनी छोट्या पडद्यावर यश मिळवले। त्यांनी खट्याळ सासू, नाटाळ सून, नवरी मिळे नवऱ्याला, नकाब, लालची रुद्रमाती आणि 4 दिवस सासूचे यांसारख्या मराठी व हिंदी चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या आणि याच भूमिकेतून त्या घराघरात प्रसिद्ध झाल्या होत्या। मात्र आज त्यांच्या मृत्यूची बातमी अचानक समोर येताच सगळ्याच चाहत्यांना धक्का बसला आहे। तर आपल्या मराठी मनोरंजन टीव्हीतर्फे या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली।